अहो, उठलात काय हो? तो कोंबडा आरून आरून पुन्हा झोपी गेला. आलोच सरकार. तो कोंबडा तर टूथपेस्ट देऊन सकाळी परत झोपायला गेलाय. अरे वा, चांगलाच शिकवलेला दिसतोय कोंबडा. टूथपेस्ट सफेद होती की काळी? होती रंगीत, वास छान येत होता. जरा तुमच्या बाळराजाने सीमा पार केली आहे का बघा. मला जायला उशीर होतोय. मी चहा ठेवते, चला या लवकर. नकार देऊन कसं चालेल? तुमची आज्ञा शिरसावून सरकार, नाहीतर राशन बंद व्हायचं. उठलास का रे चंदन? हो बाबा, अंथरुण काढतोय, येतो लगेच. अरे लवकर ये, आईला उशीर होतोय. तोंडात ब्रश कोमाणी ये. जाताना ब्रश दर्शन घडून आणतो. उगाच माझ्यामुळे आईला उशीर नको. अगं चहा वापरली असेल तर घेऊन ये बाहेर. थंडीची चावल लागते बाहेर. हा, आणते चहा. चहा सोबत काय आणू? तुम्ही काय द्याल ते आम्ही गोड म्हणून उदरात घेऊ. मग कडूच आणते, तुमची शुगर वाढायला नको. हे बा थांबतो बाहेर, घेऊन ये. हा. हा घ्या चहा. वा, छान वास सुटलाय. बहुतेक आलं आणि चहाची पात टाकली वाटतं. चांगले मसालेच टाकलेत. बाळराजे, तुमची तेवढीच कमी होती. काय आई, आता तू पण क्लास घ्यायला लागलीस? अरे क्लास घ्यायला मी कुठे आहे हाय क्लास. माझ्या शिक्षणाचा तर अर्धवट क्लास. अगं तू 10वी शिकलीस. जर कॉलेजमध्ये जर गेली असती तर या पामाराच्या घरी कशाला आली असतीस? तू आहेस म्हणून हा संसार उभा आहे, नाही तर हे खोक्याचं घर डळमळलं असतं. बाबा, हे मात्र तुमचं 99.1% खरं आहे. दोघे बापले 100% लाडत आलेले दिसतात. म्हणून मी काही गोड पदार्थ बनवणार नाही आहे. मला उशीर होतोय, मी निघते. तुम्ही काही ते घ्या करून. चला. सावकाश. हो. अण्णांकडे जाऊन या. हा येते. चंदन, तुझी 12वी झाली. तू जुन्या आठवणी असं झुरत राहणार का? अरे प्रेम म्हणजे क्षणभंगुर असतं, हळवावरचं पाणी. म्हणजे बाबा, तुम्ही दोघांनी जाणलंय. अरे उगाच थोडे पावसाळे आम्ही बघितले नाही. आई बोलत नाही ना, एवढंच राहिलं. बाबा, तन्वीवर ना माझं जीवापाड प्रेम आहे. अरे तुझं प्रेम हे अबोल आहे आणि तिचं ते बोलकं आहे. फक्त आई बापांच्या नजरेत येत नाही एवढंच. माझं प्रेम मला व्यक्त नाही करायचंय आणि करायचं पण नाही, कारण जे मिळणारच नाही त्याचा हव्यास का करायचा? तू असंच झुरत राहणार का? तिनं मार्ग निवडलाय, तुझं का? तोही माझ्या आग्रहास्तव. मी प्रयत्न करतोय पण मन साथ देत नाहीये. बघ, प्रकाश सारखा फक्त बोलू नये हीच इच्छा आहे. प्रयत्न करतोय. चला आपली कामं आटपून घेऊया. तुझं का? आई तिथे राब राब राबते, येरे दिसा भरे पोटा, अशी आमची परिस्थिती झाली. तर जरा बोलू का? नाही म्हणजे मालक, तुम्ही परवानगी कसली मागता? तुम्ही हुकूम करायचा आणि आम्ही पालन करायचं. ते विनोद नको. अहो, बाय आता 12वी पास होऊन 1 वर्ष उलटले. तेव्हा मला हे म्हणायचं आहे की नोकरीचं ना बघेल ती. मी पण 1-2 कडे शब्द टाकलाय. अहो, नोकरीचे नाही म्हणत मी, मग तिच्या लग्नाचे काय? अगं आई, असे तांदूळ हातात धरायचे आणि असे टाकायचे. मग काय,
झालं लग्न. शुभ मुहूर्त सावधान. काय हो बाबा? बरोबर. तू ना शेफरलेस यांच्यामुळे. अगं आई, पण मला एवढ्यात लग्न करायचं नाही आहे. मग कधी कमरेचं धनुष्य झाल्यावर? अगं तुझ्या सोबतची ते मीना. माहितीये मला, तिचे लग्न होऊन तिला एक मुलगा झालाय. आणखी काही? अगं आई आहे मी तुझी, वैरीण नाही काही. माझी बाय ती हात जोडतो तुला हातावर. या घरात ना बरेचसे बोलायलाच नको. तिला असं करा, तिला झाडावर चढायला आणि माड पाडायला ठेवा. भजन करा भजन. अग 4 दिवस आहेत, आनंद घेऊन ये ना. मग काय, संसाराच्या गाड्याला झुंपायचंच आहे तिला, बरोबर की नाही? नाहीतर काय हो बाबा, ह्या गरीबाच्या नशिबात तर कष्टाच्या घाण्या सोबतच असतात. हे बघा, तुम्ही दोघही बापलेक ना का हवं ते करा. चल ग आई, आम्ही निघतोय. बघितलात ना बाबा आईची सवय. अग नाकावर राग आहे तिचा. मला आता सवय झाली, अंगवली पडलाय माझ्यातून. बघितलात ना आई कशी करते. बघितलात ना बाबा. बर, ते जाऊ दे. तुझं आतल्या झुरणं दिसतंय मला, आणि म्हणून ती घाई करते. बाबा तुम्ही पण. बाब आहे तुझा, तुझं मन कळतंय मला. अग शाम भटाची तत्ताणी आणि इंद्राचं ऐरावत, त्यात तुझी आई आणि त्याचा बाप, 2 बाजूची 2 टोकं. गरिबी श्रीमंती ही दरी. हेच कित्येकदा बाबा मी शशांकशी बोलले, पण तो काही आपला हट्ट सोडतच नाहीये. आणि हे सगळं मला बाबा समजते, म्हणूनच तर मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करते. सावर स्वतःला. हा बाबा, आता आपणाला कामाकडे लक्ष द्यायचे. हा बरोबर, सुंदर बोललीस बाळ. अगं हे आता आपल्यालाच करायचं आहे. कुणी ते लेकरू माझं. चल. हो बाबा. हा? जयू, हल्ली माशांचे काही कळतच नाही रे. गिरायक आहेत पण मासेच मिळत नाही. बघू आज तरी. यार नक्की सांग, या माशांना किस्से हो गया यार. मासे पण ना आत्ताच्या माणसासारखे गेम खेळू लागले आहेत. अरे कोणता, पबजी काय? शा, आत्ताच्या माणसासारखे एकाकडून घ्यायचे, ज्याचे पारडे जड तिकडे जायचे. दाखवतात कसे, खेळायची भेंडी आणि लावायची शेंडी. अरे हे मला पटतय. या माशांसाठी मला 2 फोन आले. काय उपयोग, मासा रेंज मध्ये यायला नको. तू मासा रेंज मध्ये येतोय. तो ना जाळे कुडतरणारा मासा. पनवती आत पण मासे ना. अरे काय रे लक्ष्मीकांत प्यारेलाल, बोल, तुझा खपवायचा का मुद्दे माल? काय लिकेज झाला तुझा वॉल? या बॅटने करून टाकेन तुमची बेबी डॉल. काल माहिती आहे ना जेवीला कसले मारले 2 6. सुशांत, रात गई तो बात गई. अरे जानी, हमने इसी बैट से ना बड़े बड़ों का बैंड बजाया है, तो तुम किस खेत की मूली हो? ए खेत की मुली, तुझा मुलीवरच डोळा असतो. खांद्यावर घेतलेली बॅट ती बॅटच आहे, गदा नाही इथं युद्ध खेळायला. ए गोपी, आवर घाल जिबेला, नाहीतर या बॅटचा उपयोग सुद्धा मला गदेसारखाच करावा लागेल. हा, माझ्या जाळ्यात अडकलास ना तर तुझा अभिमन्यू होईल. मग बघूया, होऊन जाऊ दे. ए बाबा पुरे, तू कोणाच्या लागतोस? माझ्या तर लागूच नकात. अरे आपण आहे ढोकळा, आपला मार्ग करायचा मोकळा. आपले कसे यारीसाठी पुढे आहात, दुश्मनांच्या कमरेत लात. वेळ आली तर तुंबाड करीन. याडीनं आठवले, चंदन भेटलं का? अरे तन्वी शिक्षणाला गेली, फार कोलमडला तो. ना मूर्तीत रमत ना रंगात रंगत, फक्त बासरी घेऊन बसतो. मला भीती वाटते, याचा प्रकाश तर होणार नाही ना? तसा विचारी आहे तो, पण आजकाल कोणाचे सांगता येत नाही. त्यात ह्या सुशांत सारखे दुतोंडी साप. ते पण खरे, पण आपला प्रकाश तरी ठीक व्हायला हवा नको? आणि चंदन दरवळायला हवा. आता देवाक काळजी. मासे कोणाच्या तरी प्रचाराला जाण्यापूर्वी आपण जाळे टाकूया. हायच ती कळ, तर नंतर काढायला कळ. चल चल जाऊया. दाजी गावकर, प्रकाश बद्दल तुम्हाला काय वाटते? तो ठीक होईल ना? हा बघ परेश,
जान्हवीचो मृत्यू अपघातान झालो. आपण रीतीप्रमाणे सीमेक कोंबुजलो. इतर काय करूंक नाही. म्हाका वाटता की मनानच त्याचो आत्म घुटमळत असतलो. ते ऐकले होते, पण असे होऊ शकते. मी दोघांचो अनुभव घेतलोय. पहिल्याच जाता सकू फास लावल्यान ता अरे घोवाक सतवल्यान तिनी. ते ऐकले होते खरे, पण पण काय एक महिनो देव आणि कौल हैराण झालंय मी. मग पुढे काय झाले? पुढे काय होताला अरे ता काय हैराण झालं इतको. प्रेरणा, ए बाब्या, काय करताय? मी नोट्स काढते. काय म्हणताय? बाब्या कुठे आहे ग? अण्णा मी नारळ सोलतोय. हा हा, ये. आता बोला. अरे जरा प्रकाशला बाहेर घेऊन या, जरा मोकळे हवेत फिरू दे त्याला. चालेल. बाब्या, तुझे काम झाले का? होय होय. चल तर जाऊया. सगळेजण मला सांगतात तू नाही आहेस. अगं पण काल रात्री तू आली होतीस ना. अगं अगं किती छान गोष्टी सांगितल्या तुम्हाला. जानू जानू तू आज कोण येणार ना. हो, माझी जानू येणार. आज कोण येणार. हो येणार. भाई, कोणाशी बोलतोयस? माझ्या जानूशी काल रात्री आली होती ती. हो येणारच ना. जीव जडलाय ना तिचा तुझ्यावर. हो काल रात्री आली होती. मला म्हणाली काळजी घे. अगं मला टोपटलं तिने. मी तिला वळण दिलो. अगं गेला तिने. कुठे आहे तू वळेसार? जानू काय प्रकार आहे? मी पण भूतकाळातच पडले. काल रात्री तर उषाजवळ ठेवला होता त्याला झोपवताना. हो ना, पण एक काम करू, अगोदर अण्णांना बोलू, नंतर प्रकाशला बाहेर नेऊ. जानू भाई, तू झोप जरा. आलोच आम्ही. वळेसार. जानू जानू वळेसार. अण्णा, हा, अण्णा प्रकाशच्या खोलीत वळेतर नाही. तुम्ही दोघांनी खात्री केलात का आधी? होय अण्णा, नाहीये वळेसार. हो बाबा, काल तुम्ही पण बघितला होतात ना. आणि मीच उशी जवळ ठेवला होता ना. हो, काल येताना होता ना त्याच्या हातात. तुम्ही दोघांनी खात्री केलात का? हो, नाहीये वळेसार. आज बाई खूप आनंदी पण आहे. बघू काय ते ठरवू. ते बघा, दाजी गावकरच येत आहेत. मी त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते. हा, आणि मी आईला बोलावून येतो. प्रकाशला जेवण द्यायचंय ना. हो हो, या दाजी गावकर. नमस्कार. बसा. हो, एवढ्या उन्हात. तो आयुष्यात सगळा निमरात करपत गेला आणि आपल्या माणसासाठी ऊन पावसाची काय परवा करू गई. हे अगदी खुर्णीतले बोलतात. अण्णा, प्रकाश काय म्हणतोय? काही सुधारणा? अजून तरी काही फरक नाही. दाजी गावकर, एक शंका होती हो. हो बिंदास विचारा. काही एक आडे वेडे घेऊ नको. हो, एखादा अतृप्त आत्मा असतो का? जे का अनुभव येता तो मानता. बाकी सगळे त्याची चेष्टा करतात. अहो देव मानण्यासारखं असता. अण्णा, हा प्रश्न का केलात? काही घडलंय का? प्रेरणा आणि बाब्याला जरा शंका येते. काल रात्री प्रकाशच्या खोलीत वळेसार ठेवला होता. तो वळेसारच नाही. दे त्यांना सर. पण तू नीट बघलंस काय गो? हो काका, त्याने कुस्करली असतं फुले तरी दिसली असती ना. अतृप्त आत्म्याची ताकद खूप भारी असता. त्याला खात्री करूया. आज अमावस्याच असा. आज काय घडू शकते का? त्या कळतालाच.
रात्री एक वळेसार त्याच्या उशाखाली ठेवा. उद्या मात्र फोन करा म्हाका. आज अमावस्या आसा. चला प्रत्यक्षात बघूया. ताई मी खेळणार लगोरी. तुला खेळायचं आहे का? तू खेळणार ना? मग आम्ही पण खेळणार. तू खेळणार मी फोडणार. मी फोडणार. मी मात्र लगोरी लावणार हा. तू लावणार मी फोडणार. तू लावणार मी फोडणार. तू लावणार आणि मी कुठली कुठली? फोडली. होय होय. थांब थांब. होय होय होय. थांब थांब. झोपला काय हो प्रकाश? हो आता झोपलो. वळेसार कुठे ठेवला? हा बघ. शांत झोपलाय तो. शांत झोपला. दाजी काय बोलली माहित आहे ना? हा, बाहेर पांढरा कपडा ठेवायचा. हा हा ठेवतो. आणि दोघांनी कुठली जाग आली का आवाज आला तर उठू नका. हा चला आपण झोपूया. झोपू दे. तू दरवाजा तिथे झोप.